इथे गोलंदाज दीपक पाहायला मिळतंय आपल्याला. यावेळेला बॅटची कडा होती. पहिला इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतंय. फलंदाज अजय निर्धाव चेंडू खेळताना दिसतंय या नेरुपाडा संघाकडून. आजच्या दिवसातला जर आपण पाहिला दुसरा सामना होता यो आणि अतिशय खेळवला जातंय कारण थोडासा अद्यापर्यंत 3 वाजलेत. यावेळेला अतिशय देखना चेंडू त्याला गोलंदाजच्या माध्यमातून पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचे सांगता होता स्लोवर मध्ये चेंडू फेकला होता गोलंदाजाने. इथे निर्धाव चेंडू येतोय. यावेळेला पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू हाताला गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे जर आपण पहिला 2 सामन्यामध्ये फलंदाजी करणारा सामना सहज रीतीने जिंकतोय कारण डिफेन्सचा दावा होतात या मैदानावरती जर आपण पहिला विचार केला तर. यावेळेला पंचांकडे जोरदार अपील पाहायला मिळते. इथे एकेरी धाव पाहायला मिळू शकेल आपल्याला. इतिया गोलंदाज तयार असेल. यावेळेला यॉर्कर चेंडू फेकला होता. पंचांकडे अपील. पंचाने अपील फेटाळले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचे सांगता होता. इथे जर आपण पहिला विचार केला एकच धाव ती म्हणजे 22ची धाव इथे आल्या. यावेळेला पुन्हा एकदा अतिशय देखना चेंडू निर्धाव चेंडूचे सांगता येते. पहिला षटक समाप्त झालाय. फक्त एक एक्स्ट्रा धाव जर आपण पहिली विचार केले ती म्हणजे 22ची धाव पाहायला मिळाली असते. मॅडम षटक पाहायला मिळाला असता पण त्या 22ची एक धाव लागले धावफलकावरती. 1चा रन रेट पहिल्या षटकामध्ये. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळाला होता आपल्याला. समाधान्य मेडल षटक खतरला होता जर आपण पहिला विचार केला तर. तरी सुद्धा पराभूत झाला. यावेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू 5 डॉट चेंडू खेळलाय फलंदाज अजय. अजून एक खाता सुद्धा पण पाहायला मिळत नाही. विजय अक्षय अजा. यावेळेला पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट चेंडू. वारंवार डॉट चेंडू. 8 चेंडू डॉट पाहायला मिळाला अद्यापर्यंत. आमच्या इथे खूपच बाहेर पंच आमच्या तिकडे रमेश भोईर सरांचा इथे खराब चेंडू फेकलाय गोलंदाजाने. इथे अवंतर एकेरी धाव वेळा 2 धावा लागल्यात अवंतरच्या अद्यापर्यंत विचार केला तर. एक 22ची एक अवंतर. यावेळेला पुन्हा एकदा स्लोवर गतीने चेंडू फेकण्याचा प्रयत्न. एकच धाव पाहायला मिळत आहे या एकेरी धावणे. इथे जर आपण वेळा विचार केला 3 धावा लागला धावफलकावरती. इथे पलटवार करावा लागेल फलंदाजाला. इथे 35 ते 40 धावा काढाव्या लागतील. त्या धावा या मैदानावरती डिफेन्स होऊ शकते. सुनील पारदे जर आपण पाहिला विचार केला 2 सामन्यामध्ये डिफेन्स धावा झाल्यात.
इथे पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. इथे बरेच निर्धाव चेंडू पाहायला मिळाले आपल्याला अद्यापर्यंत विचार केला तर. यावेळेला पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण चेंडू खाली, या चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण होता नसते. या दुहेरी धावाने अद्यापर्यंत विचार केला. 5 धावा लागल्या धावफलकावरती. पाच धावा लागल्या धावफलकावरती. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू खालच्याच पातळीला निर्धाव चेंडू सांगता येते. पंचा षटक सामन्याचा इशारा, 2 षटकाचा खेळ यावेळेला मात्र समाप्त झालाय. धावफलकावरती जर आपण पहिला विचार केला तर 5 धावा लागल्या धावफलकावरती. इथे 2 षटकामध्ये तब्बल जर आपण पाहिला तर 30 धावा ठोकाव्या लागेल 35 पर्यंत पोहोचायचा असेल तर. मागच्या 2 षटकामध्ये जे काही घडलं ते पाहणे नसेल. फलंदाजाला इथे पुण्याने सुरुवात करावी लागेल, धावा काढाव्या लागतील. यावेळी गोलंदाज अल्पेश, यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी हा षटकार पाहायला मिळाला. इथे नव्याने सुरुवात पाहायला मिळाली. कारण या 2 षटकामध्ये, पहिल्या 2 षटकामध्ये जर आपण पाहिला विचार केला चेरेवली संघाचा, कारण 2 गोलंदाज अतिशय चांगले गोलंदाज पाहायला मिळू शकतील आपल्याला. इथे 2 षटकामध्ये धावा माराव्या लागतील टीम नेहरेपाडा संघाला. इथे 30-35 पर्यंत पोहोचायचा असेल. इथे 11 धावा लागल्या धावफलकावरती. इथे आता बॅटला बॉल लागतोय तो म्हणजे फलंदाज अजयच्या बॅट मध्ये इला षटकार पाहायला मिळाला. या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना यावेळेला पुन्हा एकदा चेंडू मध्ये, पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेला काय फलंदाजी, आपलातून फलंदाजी जे 2 षटकामध्ये घडलं होतं, या 3ऱ्या षटकामध्ये बॅट टू बॅट 2 मोठे फटके मारून इथे मात्र इरादे स्पष्ट केलेत फलंदाज अजय अड्या. 17 धावा लागल्या धावफलकावरती. इथे गोलंदाज अल्पेश वरती हल्ला. यावेळेला पुन्हा एकदा मॅच काढा. इथे झेल घ्यायला पाहिजे होती पण इथे मात्र रनआउटचे विकेट. हे काय घडलंय, इथे रनआउटची विकेट. पहिला फलंदाज बाद झाला अक्षय. 5 चेंडू खेळला आणि 2 धावा. इथे रनआउटची विकेट. इथं चेंडू हवामध्ये पाहणे गरजेचा असेल, झेल होण्याची संभावना. यावेळी मात्र जर आपण पहिला विचार केला, जसा पहिला सामना पाहायला मिळाला होता तो म्हणजे विठ्ठलवाडी आणि भिंगार या दरम्यान सामना होता, तशा प्रकारे जसा राहुलने रनआउट केला फलंदाज संदेशला, तशा प्रकारे इथे रनआउट केला अजयने, म्हणजे अक्षयाला आणि पाठोपाठ पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज बाद होताना दिसतात. इथे नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 विकेट पाहायला मिळाला. इथे कमबॅक किंग गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवरती जरी मार खाल्ला असता तरी सुद्धा 2 चेंडूवरती इथं कमबॅक केलाय गोलंदाज अल्पेश याड्या. इथे पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज अल्पेश.
या वेळेत अतिशय देखणा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. इथे वारंवार डॉट चेंडू पाहायला मिळतात. धावसंख्या तिथं स्थिरावताना दिसते, ती म्हणजे 17 या धावेवरती. या वेळे हे काय केलंय गोलंदाजाने, या वेळा पंजा म्हणजे खराब गोलंदाजी अद्यापपर्यंत विचार केला. इथं पंजा आलाय चेंडूवरती. इथे 5 धावा येताना या 5 धाब्याने वापस धावसंख्या पाहायला मिळते. अद्यापर्यंत 17 धावा खर्च केल्यात 5 चेंडू मागे. इथे शेवटचा चेंडू असेल, शेवटच्या चेंडूवरती पाहणे गरजेचं असेल. फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करणार. या वेळा पुन्हा एकदा भीमारचा चेंडू, पुन्हा एकदा खराब चेंडू पंच सांगतात. इथे अव्वांतर धाव वाढताना दिसते. एकेरी धाव 23 धावा लागला धावफलकावरती. 18 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज अल्पेश याच्या माध्यमातून जर पहिला विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी झाली होती. इथे तिसऱ्या षटकामध्ये या वेळा नो चेंडूचा इशारा पाहायला मिळाला. इथे जर आपण पाहिला फलंदाजाने चेंडू मारायला पाहिजे होता, पण असं काही घडलं नाही. इथे नो चेंडू सोडून दिला. इथे 2 धावा असतील. या 2 धाव्याने अद्यापर्यंत विचार केला 25 धावा. फ्रीडचा चेंडू असेल, इथे फ्रीडचा चेंडू असेल. इथे जर आपण पाहिला पहिल्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा होत्या सुनील पारदे. इथे 20 धावा मोजल्यात. अद्यापर्यंत 5 चेंडू मागे. इथे फ्रीडचा चेंडू. या वेळा पुन्हा एकदा भीमार पाहायला मिळतंय पंच आमच्या तिकडे. इथे रनआउटची विकेट. भीमार पुन्हा एकदा नो चेंडू फेकलाय गोलंदाजाने. पुन्हा एकदा नो चेंडू. पुन्हा एकदा 2 धावा असतील. या म्हणजे 22 धावा, म्हणजे 27 धावा लागल्या धावफलकावरती. नवीन फलंदाज किशोर मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊ शकेल. 3 फलंदाज बाद झालेत. असं वाटलं होतं की 30 धावा सुद्धा होऊ शकतील की नाही, पण इथे या षटकामध्ये जर आपण पहिला विचार केला फ्रीडचा चेंडू असेल अल्पेशच्या 22 धावा. यावेळा पुन्हा एकदा भीमार चेंडू. इथे गोलंदाज पाहणे गरजेचं असेल. इथे 3 नो चेंडू फेकल्या 2 धावा, म्हणजे 3 धावा टोटल. या अद्यापर्यंत विचार केला 1 चेंडू दुसऱ्या गोलंदाजाला फेकावा लागेल. इथे जर आपण पहिला विचार केला तर इथे जो पंचाचा निर्णय असेल तोच नो चेंडू दिला होता. पंचाने नो चेंडू असेल. इथे भीमार 1 चेंडू दुसऱ्या गोलंदाजाला फेकावा लागेल. 2 धावा आणि नोची 1, म्हणजे 3 धावा टोटल. अद्यापर्यंत विचार केला तर आपण 25 धावा बहाल केला. इथे गोलंदाज पाहणे गरजेचं असेल कोण येणार 1 चेंडू फेकण्यासाठी. यावेळी युवराज 1 चेंडू फेकण्यासाठी असेल. इथे 5 चेंडू मागे 25 धावा खर्च केल्या अल्पेश या गोलंदाजाने, ज्या 2 षटकामध्ये पाहायला मिळालं होतं. यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता. एकेरी धाव वापरून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहणे गरजेचा असेल. इथे अतिशय चांगला थ्रो पाहायला मिळाला. इथे 2 धावा पाहायला मिळू शकतील. या 2 धाव्याने या षटकाचा जरा पाहिला विचार केला 27 धावा अद्यापर्यंत, म्हणजे 32 धावा लागला धावफलकावरती. 27 धावा आल्या या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकामध्ये 5 धावा होत्या सुनील पारदे.
इथे 2 धावा पाहायला मिळतात. गोलंदाज करण पाहायला मिळतात. वैदिक पहिला आणि संघासाठी चौथा षटक आपल्याला पाहायला मिळू शकेल. करणच्या माध्यमातून अद्यापर्यंत विचार केला आपण. 34 धावा लागला डबल कवरती. शेवटचा षटक असेल. हणामारीचा षटक इथे स्लोवर गतीचा चेंडू. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होताना दिसत आहे. जर आपण पहिला विचार केला अल्पेटच्या षटकामध्ये 27 धावा कुठून काढल्या होत्या ते षटक. इथे जर आपण पाहिला अद्यापर्यंत 34 धावा लागल्या. जरी 40+ धावा झाल्या तरी गोलंदाजी पाहायला मिळू शकेल नेरेपाडा संघाकडून जर आपण पहिला विचार केला तर. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज या वेळे काय केलंय गोलंदाजाने. जिथे विकेट होती तिथे 2 धावा मोजाव्या लागतात. या 2 धाव्याने आतापर्यंत 36 धावा लागतात डबल कवरती. इथे खराब चेंडू गोलंदाज करण्याच्या माध्यमातून एकेरी धाव वाढताना 37 धावा लागल्या धावफलकावरती. इथे जर आपण विचार केला जो पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतो गोलंदाजी मात्र अतिशय चांगली होत्या. डिफेन्स होता धावा 2 सामन्यामध्ये. यावेळेला स्लोवर गतीचा चेंडू यावेळेला अतिशय रेखना क्षेत्ररक्षण होताना दिसते. एकेरी धाव या एकेरी धाव्याने 38 धावा लागल्या धावफलकावरती. जर आपण पहिला विचार केला 2 सामन्यामध्ये फक्त 40 धावा पाहायला मिळू शकतील आपल्याला हाय स्कोर. शेवटचा एक चेंडू असेल. जर विचार केला गोलंदाज करण्याचा अद्यापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 5 धावा खर्च केल्या. शेवटचा चेंडू असेल एखादा मोठा फटका मारावा लागेल फलंदाजाला. यावेळेला चेंडू मध्ये पाहणे गरजेचं असेल. या वेळेला पुन्हा एकदा झेर सोडले दीपक याने. एकेरी धाव पूर्ण 2 धावा पूर्ण. 3री धावेसाठी रनआउट आणि 2च धावा. या 2 धाव्याने अद्यापर्यंत विचार केला 40 धावा लागल्या धावफलकावरती. 41 धावेची गरज असेल.
इथे आयोजकांना कुठेतरी फसवलाय म्हणजे धुंद्र्या या संघाने इथे हरलेल्या संघाला एंट्री दिले ती म्हणजे शेवटचा सामना असेल. एका साईडला असेल निंबोडे संघ, दुसऱ्या साईडला असेल कुंडेवाल संघ. तर दोन्ही संघाचे संघटक यायचे आहे. विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी. इतिहास सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज पाहायला मिळू शकेल आपल्याला. एका साईडला असेल विश्वडा, दुसऱ्या साईडला असेल करण पाहायला मिळू शकेल आपल्याला. हे दोन फलंदाज यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये. इतिहास क्षेत्रक्षाची वेरचना पाहायला मिळू शकेल. इथे गोलंदाज आपल्याला यावेळेला झेल होण्याची संभावना. इथे झेल सोडलाय. यावेळेला मात्र मॅच सोडावी लागेल. बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? बॉलर यावेळेला गोलंदाज रोशन पाहायला मिळते आपल्याला. इथे विकेट होत्या. स्ट्राइक एंडला विश्वनाथ, नो स्ट्राइक एंडला असेल करण. इथे झेल सोडलाय. मॅच सोडावी लागेल टीम निरेपाडा संघाला. इथे एक एक झेल चा महत्व आपण पाहू शकेल. इथे फलंदाजाला जीवदान पाहायला मिळते. यावेळी मात्र गोलंदाज तयार असेल रोशनच्या माध्यमातून. यावेळेला फुलटा चेंडू होता. चेंडूला सरळ खेळून काढलाय 4 धावांसाठी. आज चौकार येताना दिसत आहे. इथे जर आपण पहिला विचार केला झेल सोडल्यानंतर मारलेला चौकार. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा 1 बाउन्स. 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळाला आपल्याला. इथे क्षेत्रक्षणाने सोडलेला झेल 8 धावा मोजाव्या लागल्यात. इथे सामना सुद्धा गमवावा लागेल. यावेळेला पुन्हा एकदा झेल सोडला. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षणाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जीवदान पाहायला मिळतंय. 2 धावा या दुहेरी धावाने अद्यापर्यंत विचार केला तर 10 धावा लागल्या धावफलकावरती. अजून 31 धावेची गरज असेल. इथे निंबोडे संघाचा संगणक उपस्थिती आहे. कुंडेवाल संघाचा संगणक यायचा विनंती असेल. यावेळेला पुन्हा एकदा मॅचची कडा. पुन्हा एकदा जीवदान. या वेळेला 3 जीवदान दिलेत.
या वेळा अतिशय देखना फटका पुन्हा एकदा 4 धाव्यांसाठी पुन्हा एकदा चौकार येताना दिसत इथे 3 चौकार 15 धावा लागल्या धाव फलक्यावरती अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला करण्याच्या बॅट मधून पहिला चौकारानं खाता खोलताना दिसतोय फलंदाज इथे जर आपण पाहिले 3 झेल सोडल्यात गोलंदाजीने मात्र अतिशय चांगली गोलंदाजी केली होती इथे नाणेफेक होईल 2 संघामध्ये एका साईडला असेल निंबोडे संघ आणि दुसऱ्या साईडला असेल कुंडेवाल संघ इथे दुसऱ्या संघाने फसवलाय तर दीपक याच्या माध्यमातून नाणेफेक होईल दोन्ही संघाने आपल्याला पाहायला मिळू शकेल दीपक यांच्या हस्ते नाणेफेक इथे कुंडेवाल संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय इथे गोलंदाज दीपक पाहायला मिळू शकेल आपल्याला इथे अतिशय देखना फटका पाहणे गरजेचा असेल क्षेत्ररक्षण चेंडू घाल्या चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत एकेरी धाव या एकेरी धाव अद्यापर्यंत 16 धावा लागल्या धफलकावरती या वेळेस पंच आमच्या तिकडे भलत्यांचे खराब चेंडू पाहायला मिळतंय एक धाव वाढताना दिसतंय 17 धावा लागल्या धाबलकावरती इथे पुन्हा एकदा खराब चेंडू राईट बॅट 2 खराब चेंडू जर आपण पाहिला विचार केला तर इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल दीपक 2 खराब चेंडू फेकल्यात अद्यापर्यंत 1 चेंडू मागे 3 धावा खर्च केल्यात यावेळेला पुन्हा एकदा कवरच्या दिशेने चेंडूला खेळून काढला एकेरी धाव मात्र सहज रीतीने पूर्ण खराब थ्रो पाहायला मिळते यावेळी मात्र एकच धाव या एकेरी धाव्याने अद्यापर्यंत विचार केला 19 धावा लागल्या धपलकावरती 22 धाव संख्येची गरज असेल इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळू शकेल इथे 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला अद्यापर्यंत विचार केला तर इथे विकेट काढाव्या लागतील जर सामना जिंकायचा असेल नेरेपाडा संघाला तर इथे फलंदाजी मात्र आक्रमण होताना दिसतोय अद्यापर्यंत विचार केला क्षेत्ररक्षण चेंडू काढल्या चेंडूला उचललाय फेकला इथपर्यंत आल्या एकेरी धाव या एकेरी धाव्याने अद्यापर्यंत विचार केला 20 धावा लागल्या धपलकावरती अजून 21 धाव संख्येची गरज असेल ती म्हणजे चेरेवली संघाला इथे 4 चेंडूचा खेळ फुलटा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चेंडू काढल्या चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाव इथे एक धाव तर इथला दिसतोय एकेरी धावडे अद्यापर्यंत 21 धावा या वेळेला पुन्हा एकदा एकेरी धाव इथं दिसतोय या एकेरी धावड्या पंचाचा षटक संपण्याचा इशारा अद्यापर्यंत विचार केला धापलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 22 धावा लागल्यात येणारे 12 चेंडू आणि 19 धावेची गरज असेल आता पाणी गरजेचं असेल गोलंदाज कोड येणार
तिसरा षटक घेऊन इथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे अक्षय पाहायला मिळत आहे. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी होणार त्याच्या माध्यमातून. इथे गोलंदाज अक्षय पाहायला मिळते. वैयक्तिक पहिला संघासाठी तिसरा षटक. या वेळा चेंडू हवेमध्ये पाणी गरजेचं असेल. झेल होण्याची संभावना. इथे पुन्हा एकदा चौथा जीवदान. इथे असे जीवदान दिले ना इथे 2 धावा पूर्ण होताना दिसत. इथे जर आपण विकेट घेतला असता तर इतर मॅच मध्ये आला असता. टीम नेरेपाडा संघ झेल सोडतात. इथे स्वतः संघनायक होता अजय क्षेत्ररक्षण. इथे एकही झेल पकडला नाही नेरेपाडा संघाच्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून जर आपण पाहायला विचार केला तर. इथे डॉट चेंडा. यावेळी अतिशय देखणा फटका लंगावच्या दिशेने क्षेत्ररक्षण चेंडू खाली उचलणार फेकणार तोपर्यंत एकेरी धाव. इथे एकेरी धाव्याने अद्यापर्यंत विचार केला. 25 धावा लागल्या धावफलकावरती. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळू शकेल. गोलंदाजाच्या माध्यमातून अद्यापर्यंत विचार केला अक्षय. 3 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केल्यात. इथे अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न. मोठा फटका पाहणे गरजेचं असेल. क्षेत्ररक्षण चेंडू खाली धावताना दिसेल. पण यावेळेला चेंडू जाईल 1 बाउन्स 4 धावेंसाठी चौकार. अजून 2 चेंडू शिल्लक असतील. 29 धावा लागल्या धावफलकावरती. 8 चेंडू 12 धावेची गरज. या 2 चेंडूवरती पाहणे गरजेचं असेल. यावेळेला चेंडू उचलावर कधीचा चेंडू फेकला होता. इथे करण मात्र निर्धाव चेंडू खेळताना दिसतंय. अद्यापर्यंत विचार केला तर 5 चेंडू मागे 10 धावेवरती खेळताना दिसतंय. जर आपण पहिला विश्वनाथ याचा विचार केला 12 चेंडू मागे 17 धावेवरती खेळताना दिसतंय. 4 जीवदान दिले विश्वनाथ या फलंदाजाला. टीम नेरेपाडा संघाने इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. 7 चेंडू 12 धावा. यावेळेला पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतंय. इथे सफलचा काही नाही. सफलचा काही नाही. इथे खूपच बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतंय. इथे जर आपण पाहिला रिप्ले मध्ये खूपच बाहेर चेंडू आहे. आपण नंतर बघू शकाल. रिप्ले घेऊन बघा मॅच. कारण एकेरी धाव 30 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटचा चेंडू. या बाला हेलिकॉप्टर लावण्याचा प्रयत्न. इथे निर्णायक क्षणी 2 डॉट चेंडू पाहायला मिळाले. इथे 6 चेंडू 11 धावसंख्येची गरज असेल. पाहणे गरजेचं असेल. विश्वनाथला दिलेले 4 जीवदान. इथे सामना जिंकवणार का विश्वनाथ. इथे गोलंदाज कोण असणार पाहणे गरजेचं असेल टीम नेरेपाडा संघाकडून. तर कुंडेवाल संघ आपला डिसिजन काय. बॅटिंग इथे फलंदाजी स्वीकार आहे. आणि निंबोडे संघाने क्षेत्ररक्षण असेल तर आपण इकडे यायचं आहे लगेच दोन्ही संघाने.
इथे गोलंदाज अजय पाहायला मिळतंय नेरेपाडा संघाकडून. जर आपण पाहायला विचार केला झेल सोडला होता अजयने विश्वनाथचा. आता पाहणे गरजेचं असेल कशा प्रकारे. इथे निंबोडे संघाचे सर्व प्लेयर यायच्या इथे स्टेज मध्ये विनंती असेल आपल्याला. इथे 6 चेंडू 11 धाव्याची गरज. यावेळेला ब्लॉकल मध्ये चेंडू पाहणे गरजेचं असेल. क्षेत्ररक्षण चेंडू आले. इथे काय क्षेत्ररक्षण होतं इथे मात्र रनआउटची विकेट. कारण हा फलंदाज बाद होताना दिसतोय. यावेळेला मात्र पहिला मोहरा यावेळेला मात्र रनआउटच्या विकेट मध्ये. जर आपण पहिला विचार केला रनआउटची विकेट म्हणजे पनवती विकेट पाहायला मिळू शकेल आपल्याला. इथे 5 चेंडू 10 धावसंख्येची गरज. ज्यावेळेला नवीन फलंदाज सुनेल मैदानाच्या आतमध्ये विनायक क्रमांक 3 वरती पाहायला मिळू शकेल आपल्याला. इथे विश्वनाथचे सोडलेले 4 झेल इथे कुठेतरी महाग ठरतील की पाहणे गरजेचं असेल की कमबॅक करणार स्वतः गोलंदाज यावेळेनंतर पाहणे गरजेचं असेल. कर्णधार पाहायला मिळत आहे. गोलंदाज कर्णधाराने चेंडू हातामध्ये घेतलाय तो म्हणजे टीम नेरेपाडा संघाच्या. इथे 31 धावा लागल्या धावफलकावरती. इथे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहणे गरजेचं असेल. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. इथे रनआउटची पुन्हा एकदा विकेट मिळाली असती पण असं काही घडलं नाही. 2 धावा या दुहेरी धावा अद्यापर्यंत. जर आपण व्हायला विचार केला 33 धावा लागल्या धावफलकावरती. अजूनही 8 धाव्याची गरज असेल. 4 चेंडू मागे एक मोठा फटका इथे सामन्यामध्ये आणू शकेल तर म्हणजे टीम चेरवली संघाला इथे 1 विकेट आणू शकेल ती टीम नेरेपाडा संघाला. इथे 1 विकेट काढावी लागेल जर सामना जिंकायचा असेल टीम नेरेपाडा संघाला. तर इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल अजय. अजयचा पुढचा चेंडू फोलटा चेंडू समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षण रोशन असेल. काय क्षेत्ररक्षण होताना दिसत इथे पाहणे गरजेचं असेल. यावेळेला काय रन विकेट पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा पूर्ण या दुहेरी धावाने अद्यापर्यंत विचार केला 35 धावा लागल्या धावफलकावरती. 3 चेंडू अद्यापर्यंत विचार केला तर 6 धाव्याची गरज. तीन चेंडू 6 धावा या चेंडूवरती असेल. एखादा डॉट चेंडू आणू शकेल मॅच मध्ये टीम नेरेपाडा संघाला. एखादा मोठा फटका सहजरित्याने जिंकू शकेल टीम चेरिवली संघ. कोण जिंकणार कोण पराभूत होणार पाहणे गरजेचं असेल. यावेळेला अतिशय एकना फटका पाहायला मिळाला. चेंडू जाईल सरळ भडमाऊस 4 धाव्यांसाठी चौकार. विश्वनाथचे सोडलेले 4 झेल अद्यापर्यंत 22 धावा 26 धावेवरती खेळताना दिसतोय विश्वनाथ. 16 चेंडू मागे. इथे 2 चेंडू आणि 2 धाव्याची गरज. यावेळा पंचांकडे अपेल. पंचाने अपेल फेटाळून लागले. इल्विला रिव्ह्यू नाही विनंती असेल. पंच डिसिजन काय नोट आउट.
इथे पंचाचा निर्णय असेल नॉट आउट. जर आपण पहिला विचार केला बॅट्समन अद्यापर्यंत 3 टर्म सोडून केलतय. फलंदा 3 टर्म सोडून केलत होता. जर आपण पहिला विचार केला इथे एक चेंडू आणि एक धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग पाहणे गरजेचं असेल. एक चेंडू एकेरी धाव. कोण जिंकणार कोण हरणार पाहणे गरजेचं असेल. आणि किपरने चेंडू पकडला तर डॉट चेंडू असेल. इथे शेवटचा चेंडू. एक चेंडू एक धावेची गरज. दोन्ही संघाच्या फसण्या फासवत असतील अद्यापर्यंत विचार केला तर. इथे जर आपण पाहिला विचार केला सोडलेले झेल 4 झेल सोडलेले इथे पराभूत होताना दिसेल नेरेपाडा संघ. आपल्याला 4 झेल